संगती समोर आली आहे। या प्रकल्पासाठी नेमलेल्या लुई बर्जर या कन्सल्टंट कंपनीवरती भ्रष्टाचाराचा आरोप असून त्याची सीबीआय चौकशी सुरू असल्याचं कागदपत्रांवरून दिसून येत आहे। त्याबरोबरच तसं असताना देखील 2018 मध्ये याच कंपनीची नियुक्ती MMRDAनं केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे ॲडव्होकेट सागर देवरे यांनी केलेला आहे। तर या कंपनीची आसाम गोव्यातील भ्रष्टाचारासंबंधी 2015 पासून सीबीआय चौकशी सुरू आहे। तसं असताना याच कंपनीला 2018 मध्ये मेट्रोची कन्सल्टिंग कंपनी म्हणून कंत्राट कसं देण्यात आलं असा प्रश्न हा उपस्थित करण्यात आलाय। त्यांच्याशीच संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेबी यांनी। या कंपनीवरती 2015 मध्ये गुवाहाटी हायकोर्टामध्ये एक केस चालू आहे की त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। गोवा आसाम इथे त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। त्यांनी ब्राईब देऊन तिथे विविध कंत्राट मिळवलेली आहेत आणि त्या संदर्भात सीबीआय इन्क्वायरीची मागणी करण्यात आली होती आणि गुवाहाटी हायकोर्टाने 2017 मध्ये आदेश दिले होते की तिकडे सीबीआय इन्क्वायरी करा आणि 2017 मध्ये 40 पानांचा FIR सीबीआयने त्यांच्या विरोधात दाखल केलेला आहे। हीच